नमस्कार, गरजा महाराष्ट्र न्यूजच्या बुलेटिनमध्ये मी आयाज मोहसेन आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे। पाहूया आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या। धुलीवंदन संपलं असलं तरी पण आपचे कुरगुडीचे राजकारण सुरूच आहे। आप पार्टीचे मयांक गांधी यांनी पक्षातील एक गट आपल्याला निरंतर लक्ष करीत आहे असा आरोप केला आहे। सोशल मीडियावर आपल्याला पक्षविरोधी आणि केजरीवाल विरोधी सिद्ध करण्याची मोहीम सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे। पक्षाची बंदी धुडकावून गांधी यांनी ब्लॉगवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। यादव आणि भूषण यांनाही अपमानित करून बाहेर काढण्याची मोर्चे बांधणी सुरू होती, परंतु पक्षाबाहेर न पडून या दोघांनी त्यांच्या मनसुब्यावर पाणी फिरले आहे। मलाही त्याची किंमत चुकवावी लागत आहे। दिल्लीतील एका छोट्या गटाने मला BBM मधून यापूर्वीच बाहेर केले आहे। आशिष खेतान आणि इतरांकडून माझ्यावर हल्लाबोल सुरू आहे असे त्यांनी आरोप केले। जर भारतामध्ये पशु पक्ष्यांना कुत्र्यांना सुद्धा आयोग असेल तर पुरुषांसाठी आयोग का नाही असा ज्वलंत प्रश्न वास्तव फाउंडेशनने विचारला आहे। जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हजारो पुरुषांनी एकत्र येत स्त्री प्रधान महिला धार्जिना कायद्याच्या विरोधात दंड थोपटले आहे। यामध्ये पत्नी पीडित तसेच महिलांनी छळलेल्या पुरुषांची संख्या जास्त होती। यावेळी उपस्थित पुरुषांनी कायद्याच्या विरोधात घोषणाबाजी करत पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी केली आहे। यावेळी महिलांकडून अन्याय झालेल्या पुरुषांसाठी हेल्पलाईन नंबरची सुद्धा घोषणा केली गेली। हा नंबर आहे 8882498498। कोणावरही पुरुषावर कोणाही स्त्रीने अत्याचार केल्यास या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले। शिवाय पुरुषांना अधिक माहिती मिळावी म्हणून एक अँड्रॉइड SIF ॲप्लिकेशन सुद्धा निर्मित करण्यात आले आहे। त्याला आतापर्यंत तब्बल 6000 जणांनी डाउनलोड केले। आझाद मैदानात झालेल्या या धरण्यामध्ये काही महिलांची सुद्धा उपस्थिती होती। त्यांनी सवाल केला की जर 498A हा कायदा महिला सुरक्षेसाठी असेल तर मग सासू आणि ननंद ह्या महिला नसतात का, असा अत्यंत भावनिक प्रश्न सुद्धा उपस्थित केला आहे। मुंबईमधील रेल्वे सखींनी एक दिवस आधीच महिला दिन साजरा केला। महिला प्रवाशांनी रविवारी सुट्टी असल्याने एक दिवस आधीच महिला दिन उत्सव दणक्यात साजरा केला। रेल्वे प्रवासी सहकारी मित्र संस्थेतर्फे याचे आयोजन करण्यात आलेल्या कार्यक्रमात महिलांनी एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन फ्लॅट क्रमांक 1 वर स्वागत केले। लोकल ट्रेनच्या मोटरमनही त्यांना शुभेच्छा दिल्या। मोटरमनच्या सेवेबद्दल महिलांनी आभार मानले। यावेळी महिलांनी फुगड्या घालून व गाणे म्हणून महिला दिवस साजरा केला। ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे 187 रुग्ण आढळले असून त्यातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे। सध्या उपचार सुरू असलेले 70 रुग्ण व मृतांपैकी 4 जण हे ठाणे शहरातीलच आहेत। ठाण्यात घोडबंदर रोड परिसरात सर्वाधिक 33 रुग्ण असून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत 51, मीरा भाईंदर परिसरात 11 रुग्ण आढळून आले आहेत। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य मिशन समितीची सभा शनिवारी ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यालयात झाली। दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वाईन फ्लूचा आढावा घेतला आहे। त्यात आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली। आजाराचा प्रसार रोखण्यासाठी व्यापक स्वरूपात जनजागृती करावी आणि औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध व्हावा अशी सूचना सुद्धा शिंदे यांनी केली आहे। जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं दिल्ली नोएडा दिल्ली फ्लायओव्हर महिला वाहन चालकांना टोल माफी देण्यात आली आहे। दोन्ही बाजूंनी फ्लायओव्हर प्रवेश करणाऱ्या महिला वाहन चालकांना 8 मार्चला ही सूट देण्यात आली। फक्त 8 मार्चला। दिल्ली नोएडा दिल्ली अर्थात DND फ्लायवेच्या प्रवक्त्यांनी या संदर्भात घोषणा केली आहे। नोएडा टोल प्लाझा आणि मयूर विहार टोल प्लाझावरून प्रवेश करणाऱ्या महिला वाहन चालकांना दुचाकी आणि 4 चाकी अशा दोन्ही वाहनांसाठी टोल माफी आहे। मध्यरात्री 12 वाजल्यापासून ही टोल माफी सुरू झाली आहे। DND फ्लायओव्हर हा 9.2 किलोमीटर लांब 8 पदरी महामार्ग आहे। दी नोएडा टोल ब्रिज कंपनी या फ्लायओव्हरची देखभाल करीत असते। मित्रांनो, तुर्तास इथेच थांबूया, मात्र आपण पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज। सदैव आपल्या सोबत, सदैव आपल्या पाठीशी।